जामनेर तालुका पुन्हा हादरला। सार्वजनिक शौचालयात आदिवासी समाजाच्या 12 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी नराधमावरती पोस्को तसेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत फतेपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल। एकाच महिन्यात 2 आदिवासी महिला व एका मुलीवरती अत्याचाराची तिसरी घटना। जामनेर तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण। जळगाव जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे। भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात आदिवासी महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबायला तयार नाही। राहेरा गावात जिल्हा परिषद शाळेच्या बाजूच्या सार्वजनिक शौचालयात 12 वर्षीय आदिवासी मुलीचा एका नराधमाने केला विनयभंग। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका पुन्हा एकदा हादरलाय। राहेरा येथे 12 वर्षीय आदिवासी मुलगी जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक शौचालयात गेली असता राहेरा गावातील ग्रामस्थ जीवन रामलाल राजपूत यांचा सासरा आरोपी हिरालाल बालचंद डोभाळ राहणार लिहा पारद जिल्हा जालना यांनी या पीडित मुलीचा विनयभंग केला। फतेपूर पोलीस स्टेशन येथे FIR तक्रार अर्जानुसार दिनांक 18 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता घडलेल्या या घटनेत आरोपीने शौचालयामध्ये मुलीचा हात पकडून तिच्या अंगावरून हात फिरवणे, अतिप्रसंग करून बळजबरी करू लागला। तेव्हा घाबरलेल्या मुलीने आरोपीच्या हाताचा चावा घेऊन तिथून सुटका करून घेण्यासाठी पळ काढला आणि तिच्या आजीला हा सर्व प्रकार सांगितला। घटनेच्या वेळी मुलीचे आई-वडील घरी नव्हते। नातेवाईक व कुटुंबियांनी आरोपीच्या जावयाच्या घरी जाऊन त्याचा शोध घेण्यासाठी धाव घेतली असता तो तिथून पळून गेला होता। या प्रकरणी फतेपूर पोलीस स्टेशन येथे पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून हिरालाल डोभाळ याच्यावरती पोस्को तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे जामनेर तालुक्यात एकाच महिन्यात ही तिसरी घटना आहे। यापूर्वी सुद्धा 2 आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार झालेले आहेत। त्यामुळे आदिवासी समाज व सामाजिक संघटना आक्रमक झालेल्या आहेत। मंत्री गिरीश महाजन भाजपाचे संकटमोचक आहेत, मात्र त्यांच्याच मतदारसंघात आदिवासी महिलांवर मोठे संकट आले आहे। 12 वर्षाची छोटी मुलगी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित नसेल तर जगायचं कसं, ही संतापजनक प्रश्न आदिवासी समाज करतोय। जामनेर तालुक्यात आदिवासी महिला व मुलींसाठी शेत, घर, सार्वजनिक ठिकाण कुठेच सुरक्षित नाही। या तिन्ही घटना फतेपूर पोलीस स्टेशन हद्दीत झाल्या आहेत। भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्याच मतदारसंघात आदिवासींवर मोठे अत्याचाराचे संकट कोसळत असल्याने कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष गर्दे।